तर आज आपण आलेलो आहोत इथे शिंदे कुटुंबियांकडे। इथे अतिशय सुंदर असं डेकोरेशन महालक्ष्मीचं त्यांनी केलेलं आहे। तिथे आपण बघू शकतात की कोल्हापूरची महालक्ष्मीचा अतिशय सुंदर असा फोटो त्यांनी इथे लावलेला आहे। त्यानंतर खाली श्री साईबाबा यांचा अतिशय सुंदर फोटो, त्याखाली गणपती बाप्पा यांची मूर्ती स्थापन केलेली आहे। दोन्ही साइडनी श्री महालक्ष्मी यांची मूर्ती स्थापन केलेली आहे। अतिशय सुंदर अशा साड्या त्यांना नेसवलेल्या आहेत, सुंदर असे दागिने त्यांनी घातलेले आहेत, त्यानंतर हार घातलेले आहेत, सुंदर मुकुट देखील घातलेला आहे। अगदी प्रसन्न अशी ही देवीची मूर्ती आहे, महालक्ष्मीची मूर्ती आहे। त्यानंतर शेजारी तिथे महालक्ष्मीचे 2 छोटे बाळ देखील ठेवलेले आहेत, कलश ठेवलेले आहेत, सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, फुलं ठेवलेले आहेत, फुलांच्या माळा आहेत, त्यानंतर विविध प्रकारचे फळं देखील ठेवलेले आहेत, गोडाचे पदार्थ ठेवलेले आहेत। खाली आपण बघू शकतात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी मूर्ती देखील त्यांनी ठेवलेली आहे। सुंदर असं डेकोरेशनचं सामान ठेवलेलं आहे, दिवाळीसाठी आपण करतो त्या पद्धतीचे सगळे फळाचे पदार्थ देखील त्यांनी तिथे ठेवलेले आहेत। खाली हळदी कुंकू आणि फुलांची सुशोभित रांगोळी देखील काढलेली आहेत, समई लावलेली आहेत, दिव्यांनी अगदी प्रसन्न असं वातावरण इथे तयार झालेलं आहे। अगदी सुंदर असं डेकोरेशन आणि महालक्ष्मीचं आगमन शिंदे कुटुंबियांच्या इथे झालेलं आहे। नमस्कार, मी श्रद्धा देवेकर, OS न्यूजच्या माझी गौराई या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आलेलो आहोत शिंदे कुटुंबियांकडे आणि त्यांच्याकडे महालक्ष्मीयांचं गौराईंचं अतिशय थाटामाटात स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे। काय त्यांचा आनंद आहे, काय महालक्ष्मीयांचं महत्व आहे, हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। तर माझ्या सोबत आहेत शासकीय आधार केंद्र शिर्डीचे संचालक श्री लुकेश शिंदे। आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूयात। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव लुकेश रामदास शिंदे, मी शिर्डीमध्ये शासकीय आधार केंद्र चालवतो। आज तुमच्या घरी महालक्ष्मींचं आगमन झालेलं आहे, काय आनंद आहे, काय महत्व आहे, काय सांगाल त्याबद्दल? आमच्याकडे ज्या महालक्ष्मी आहेत त्या वंश परंपरेपासून चालू आहे आणि बरेच लोकांच्या नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मी आहेत आणि घरगुती कौटुंबिक मोठा कार्यक्रम आमच्याकडे असतो। या सजावटीसाठी तुम्ही काय काय करतात, काय तयारी करतात, त्याबद्दल काय सांगाल? या सजावटीसाठी आमच्या 6 बहिणी, आम्ही 3 भाऊ आणि आमच्या सर्व भावजाया, आमचे सर्व पुतणे, हे सर्व मिळून घरामध्ये सर्व आम्ही सजावट करतो। बाहेरचं कुठल्याही आम्ही हे करत नाही। नैवेद्य काय काय असतो, काय काय तयारी? नैवेद्य जे भाज्या असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या, आजचा जो नैवेद्य असतो, त्याच्यानंतर काल जे मेथीच्या भाजीचा भाकरीचा नैवेद्य, आज सर्व भाज्या, या सर्व 16 भाज्या, त्याच्यानंतर वेगवेगळे पद्धतीचे पदार्थ, मिठाई, या सर्व पद्धतीने घरी बनवून सर्व पदार्थ आम्ही पूजेसाठी ठेवतो। तुमचा अनुभव काय सांगाल महालक्ष्मी? अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आम्ही शरीरात राहायला आलो होतो आणि आज सर्व आमचं महालक्ष्मीच्या कृपेने एकदम अतिशय व्यवस्थित झालेलं आहे सर्व। किती वर्षापासून तुम्ही महालक्ष्मी आमच्या पिढी जाते, आमच्या वाड वडिलोपार्जित महालक्ष्मी आहे। महालक्ष्मींकडे यावर्षी 2 वर्षानंतर कोरोनाच्या काळानंतर पुन्हा एकदा अगदी थाटामाटात गणपती, त्यानंतर महालक्ष्मी तुमच्या घरी आलाय, काय साकडं घालाल महालक्ष्मीकडे? महालक्ष्मीला साकडं घालायचं काही आमच्याकडे बाकीच राहिलेलं नाही। महालक्ष्मीने आम्हाला इतकं भरभरून दिलेलं आहे। 2 वर्ष कोरोना काळ असताना सुद्धा महालक्ष्मी अखंडितपणे आम्ही आमच्या शेतीवर बसवल्या, फार्म हाऊसवर, आणि असं काही मागणंच बाकी राहिलेलं नाही की जेणेकरून काहीतरी मागावं म्हणून। सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आमचं। आता माझ्यासोबत आहेत सौ भारती शिंदे। त्यांचा काय आनंद आहे? खरं तर स्त्रियांचा हा सण आहे, या सर्व काही करतात, काय महात्म्य आहे आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडनं जाणून घेऊया। महालक्ष्मी आज तुमच्या घरी आलेले आहेत, भरपूर आनंद आहे, प्रसन्नाचं वातावरण आहे, काय सांगाल, काय काय तयारी करता तुम्ही, काय काय बनवतात, काय महात्म्य आहे महालक्ष्मीचं? महालक्ष्मींचं महात्म्य भरपूर आहे, त्यांचं काय सांगावं तेवढं कमीच आहे। महालक्ष्मीमुळेच आम्ही आज इथे आहे। त्यांच्यासाठी सगळ्यात सुरुवातीला पहिल्या दिवशी आम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य बनवतो। आधी महिन्या आधीपासूनच साफसफाईला सुरुवात होते, घरात रंग रंगोटी सगळं काम होतं व्यवस्थित। त्याच्यानंतर आहे ना म्हणजे पंचपक्वान्न जे म्हणतो ना आपण, फराळ वगैरे, तो आम्ही घरच करतो। आणि ज्या दिवशी मेन जेवणाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आम्ही 16 भाज्या, 4 कोशिंबिरी, पुरणपोळी, खिरीचा नैवेद्य दाखवतो। गणपती बाप्पा येतात तेव्हा त्यांना गणपती बाप्पा माहेरी सासरी घ्यायला जातो, मग त्या माहेरी येतात। जशा त्या माहेरी येतात तसं आम्ही पण सर्वजण माहेरी येतो। आम्हाला खूप आनंद वाटतो। काय काय तयारी करतात तुम्ही? आम्ही सगळं तयारी करतो महालक्ष्मीची, फार आरती नैवेद्यापासून सगळे। किती वर्षापासून तुम्ही गणपती महालक्ष्मी तुमच्या? आता भरपूर वर्ष झाली। आमच्या वडिलांचा शब्द गेलेला आहे। आम्ही 6 बहिणी, आमचे वडील काय म्हणायचे, बाई तुम्ही दिवाळी दसऱ्याला नका येत जाऊ, तुम्ही माझ्या महालक्ष्मी आहे, तुम्ही महालक्ष्मीसाठी आवर्जून येत जा। आम्हाला खूप आनंद वाटतो, आम्ही वर्षभराची वाट बघत असतो।
महालक्ष्मी कधी येतील आणि कधी आम्ही आनंद घेऊ. पहिल्यांदा आम्ही जेव्हा शिर्डीत आले, आमचे वडील इथं वॉचमॅन होते, मिलिटरी मेन असून इथं ते सर्व्हिसला लागले. पण आम्ही 9 बहीण भाऊ असल्यामुळं त्यांना पगार पुरत नव्हता. आमची आई मशीन काम करायची. आमच्या मोठ्या काकू त्या महालक्ष्मी बसवत होत्या, तेव्हा आम्ही काही बसवत होतो. त्या मोठ्या भावाचं लग्न झाल्यानंतर आम्ही महालक्ष्मी, पण पहिल्या वर्षी आम्ही कोपीमध्ये बसवल्या. वाळूवर कळशी ठेवली, कळशीवर महालक्ष्मी बसवल्या. आम्ही सगळ्यांनी मनोमन प्रार्थना केली की आमचे 3 भाऊ आम्हाला लहान आहे, त्यांचं खूप भरभराटीचं आयुष्य येऊ दे तुमच्या पायाच्या कृपेने. तर खरंच साईबाबाच्या कृपेने आणि महालक्ष्मीच्या कृपेने खूप भरभराट झाली. आमची शेती डेव्हलप झाली. आमचा भाऊ खूप कर्तबगार निघाला मोठा, हा सर्व्हिस करतो. लहान भाऊ शेती चालवतो. खूप आनंदी आम्हाला बहिणींना जीव लावतो. सगळ्यांना प्रत्येकाच्या घरी घ्यायला पण जातो. गौरीच्या टायमात आम्ही येतो, त्या टायमाला आम्हाला म्हणजे इतकंही वाटतं आम्ही जसं महालक्ष्मीच्या पायाने त्यांच्या घरात आलेले. खूप आनंद वाटतो आम्हाला. आपण आज आलो होतो शिंदे कुटुंबियांकडे. त्यांनी त्यांच्या महालक्ष्मींचं जे काही महात्म्य आहे ते सांगितलं. त्याचबरोबर त्यांची ती पिढीजात परंपरा आहे हे देखील त्यांनी सांगितलं. त्यांचे अनुभव सांगितले आणि त्यांची जी काही इच्छा आहे ती महालक्ष्मीने पूर्ण करावी एवढीच महालक्ष्मीकडे प्रार्थना आहे. श्रद्धा देवेकर, OS न्यूज, शिर्डी.